लहान असल्यापासून आम्ही हा विषय ऐकतोय. नारायणगावला रेल्वे होईल, जुन्नर तालुक्यातून रेल्वे जाईल. माझ्या माहितीनुसार सुरेश कालवाडी साहेब ज्यावेळेस रेल्वे मंत्री होते त्या टायमाला ईश्वर पाटे राहतात त्याच्या पुढच्या बाजूला कुठेतरी रूळ येऊन पडले. आम्ही सायकलवर बघायला जायचं रूळ म्हणजे काय, रेल्वे म्हणजे काय. कारण पुण्याला मुंबईला तर आई बापांनी कधी नेलं नव्हतं. आज सगळ्यात प्रथम मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना करतो की आजच्या मिटिंगला जसे तुम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र आलेत तसे जोपर्यंत जुन्नर तालुक्यातून रेल्वे होत नाही तोपर्यंत तुम्ही एकत्र राहा. आज पहिला आमच्या जुन्नर तालुक्यांना जनतेला द्या. मी एक नागरिक म्हणून, एक व्यापारी म्हणून बोलतोय. याची जी तळमळ किंवा याची जी गरज आम्हाला भासते सामान्य लोकांना, ज्याच्याकडे लँड क्रुझर गाडी, फॉर्च्युनर गाडी आहे त्याला काय वाटत नाही. बाबू भाऊ आम्हाला ऐका ना, मस्करीचा विषय नाहीये. मी जे सांगतोय ते खरंच पोटतिडकीने बोलतोय. माझ्या या गोष्टीला आई विटनेस गणेश शेटवास घेत त्या आईला घेऊन दवाखान्यात चाललो होतो. गणेश शेट आपण 2.5 तास चाकणच्या ट्रॅफिक मध्ये होतो. कुणासाठी करताय मी? जोपर्यंत नारेगावातून रेल्वे जाणार नाही जुन्नर तालुक्यातून आपल्या, तोपर्यंत तुम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र राहा. बाबू भाऊ बायपासच्या टायमाला जसं तुम्ही आंदोलन छेडलं होतं, संपूर्ण नारेगाव तुमच्या पाठीशी होता. आज तुमच्या संपूर्ण जुन्नर तालुका तुमच्या पाठीशी राहील. फक्त त्या आंदोलनाला मुळमुळीतपणा देऊ नका, आक्रमकपणा पाहिजे. आम्ही शेठ संतोष नाना तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जरी पक्षातले असला, सत्तेतले असला तरी पण जुन्नर तालुक्याच्या जनतेचा विश्वास तुमच्यावरती आहे. तुमच्यावरती शेतकरी, व्यापारी, शिक्षण सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला वाचा फोडण्याची जबाबदारी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी तुमच्याकडे पाहतोय. आता ही रेल्वे करायची कशी करायची, त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी असतील, जीएमआरटीचा प्रॉब्लेम असेल, तिथून रेंजचा प्रॉब्लेम असेल, बिल्डिंग करता येत नसेल, या सगळ्या गोष्टींना फॉलोअप तुम्ही घेतला पाहिजे. जिथं तुम्ही आम्हाला आंदोलनाला बोलवाल, जिथे काही गोष्टी अंगावर घ्यायच्या असतील ते सर्वसामान्य जनता नारायणगावकर म्हणून तुम्हाला शब्द देतो, आम्ही 100% तुमच्या पाठीशी राहू. जय शिवराय. निलू भाऊन सांगितलं गेले 25 वर्ष आपण ऐकतोय पुणे नाशिक रेल्वे होणार आहे. आता वयाच्या 50कडे बरेचसे पोहोचलेत, काही जण म्हातारे झाले. तर रेल्वे काय आपल्या हाताला लागत नाही. 2-3 पिढ्या गेल्या. आपण जसं पुणे नाशिक हायवेचं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं, पण खेडच्या पुढे गेला रस्ता अजून सरकत नाही बापू. त्या लोकांना किती काळजी त्याची मला काही अजिबात कल्पना नाही. पण आपण सर्वजण या ठिकाणी जमलो, हे आपल्या सर्वांना आपल्या पुढच्या पिढीची काळजी आहे. रेल्वे नाही तर प्रगती नाही हे सर्वांना कळून चुकलेलं आहे. कारण की शेतमाल असेल, अजून शिक्षणासाठी असेल, अजून इतर काही गोष्टी असेल, त्यासाठी रेल्वे आपल्याला आता पुढे गेलो पाहिजे. आपण एका ठिकाणी येऊन थांबलेलो आहे सगळे आता. कारण की MIDC नाहीये, पर्यटन तालुका घोषित झालाय. पुण्यातून पर्यटन यायला पाहिजे, बाहेरच्यातून पर्यटन यायला पाहिजे, तर चांगली सुविधा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, ओझर लेण्याद्री आहे, दाऱ्याघाट आहे, माळशेज घाट आहे, आंबे हातवीज आहे, भीमाशंकर आहे, प्रचंड इकडं कोपरे मांडवे आहे, प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे. तरी सुद्धा आपण त्या बाबतीत मागं होतो. तर आता आपल्याला चर्चा अशी करायची आहे की आपण आंदोलन कशा पद्धतीने केलं पाहिजे. बापू सर्वांनी सांगितलं का झालं पाहिजे. तर मी काल सांगितलं की आपण पथनाट्याद्वारे आपण आंदोलनाची दिशा ठरवू शकतो. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन एसटी स्टँड असेल, सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम आहे. आपण एक रील्स जे आहे, जे रील्स बनवतात चांगले, त्यांची एक मीटिंग घेऊ, त्यांना तुम्ही सूचना द्या कशा पद्धतीने आपण त्याचे मीम्स तयार केले पाहिजेत, का गरजेचे आहे. शासनाच्या विरुद्ध आपण ती मागणी केली पाहिजे. जे रेल्वे मंत्री आहे त्यांचा का आकस आहे आपल्या 3 तालुक्यांवर. रस्ता करत नाहीये, ते रस्त्याला अडचण आहे. रेल्वे जी आपल्या भागातून जाणार होती ती GMRTचं कारण सांगून ते पुढे ढकलतात. पुढे म्हणजे की तिथे ते डायरेक्ट बायपासच करतात, ज्याचा आपल्याला काहीच फायदा नाहीये. जी सरळ मार्गे व्हायला पाहिजे ती होत नाहीये. सत्यजित दादा तांबे हा लढा पुढे नेतात, आपण सर्व त्यांच्या सोबत आहोत. फक्त जे मी तुम्हाला पथनाट्य सांगितलं, पथनाट्यासाठी 2-4 ग्रुप तयार केले, कॉलेजमध्ये जाऊन आपलं एसटी स्टँड आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी आपण आंदोलन करणार आहोत आता ते दिशा तर तुमच्या माध्यमातून ठरवली, आळेफाटा पाहिजे की नारायणगाव पाहिजे. पण आंदोलन अशा पद्धतीने पाहिजे जे रस्त्याला, पुणे नाशिक हायवेला जे आंदोलन आहे, आपल्या जुन्नर तालुक्याचं आंदोलन अत्यंत प्रभावी ठरलं पाहिजे. ते लोकांच्या नजरेत भरलं पाहिजे, शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे, अशा पद्धतीचं आहे. सध्या रील जे आहे व्हायरल, अजून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, आपण एक पेज तयार केलं पाहिजे. त्याच्या मार्फत सत्यजित दादाचे जसे असेल
एका मार्फत सूचना दिल्या पाहिजे, ते सर्वांनी फॉरवर्ड केलं पाहिजे. आपण बायपासच्या वेळेस आपण जे चालवलं आणि ते यशस्वी केलं आपण. तसंही रेल्वे काही यशस्वी होणार नाही असं नाही. आपण जर सर्वजण एकत्र राहिलो तर नक्कीच त्या लढ्याला आपल्याला यश येईल. फक्त जे आंदोलनाची दिशा असेल ती पुढेही कमी पडताना कामा नये. त्या निलू भाऊनी सांगितलं ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं आंदोलन आपण करून आपण ते जनतेसमोर प्रशासनासमोर असेल, जे अधिकारी असेल त्यांची एखादी मिटिंग आपल्याकडे घ्या. नेमकी समस्या काय, आपले लोकप्रतिनिधी आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये उतरलेलं पाहिजे. हा कोणत्याही पक्षाचा प्रश्न नाही, हा आपल्या सर्व लोकांचा प्रश्न आहे. बरेच जण या ठिकाणी तरुण असतील तेव्हा सुरेश कालमाडीने सांगितलं होतं तात्या रेल्वे जाईल नारळ फोडला होता, त्याच्यावर पुढे काही झालं नाही. आपण सर्वजण एकत्र आपापल्या पद्धतीने जे आपले मित्रपरिवार असेल, सोशल मीडिया खूप प्रभावी माध्यम आहे, त्याचा योग्य वापर करा. जे काही पोस्ट करता येईल, जिथे जिथे सरकारची पोस्ट असेल त्या ठिकाणी आपला आवाज त्या ठिकाणी हायलाईट केला पाहिजे, आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. ते त्या ठिकाणी नक्कीच चांगलं कमेंट असेल तर त्या ठिकाणी नक्कीच त्याला दाद भेटती. कोणालाही विचित्र पद्धतीने कमेंट नाही केलं, आपला मुद्दा त्या ठिकाणी समजून सांगता आला पाहिजे. आपण सर्व शेतकरी आहोत, आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये जर प्रगती हवी असेल तर रेल्वे या ठिकाणी गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या शक्तीने मोठ्या सर्व त्या ठिकाणी आपल्या शाळेतली मुलं असतील, जे सोशल मीडिया वापरतात हल्लीची पिढी, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे अमित शेठ की तुम्ही त्या ठिकाणी फॉरवर्ड करा, प्रश्न विचारा, काय होणार आहे पुढं, कधी होणार आहे. आणि जे रेल्वे मंत्री वैष्णव आहे त्यांना आपला आवाज त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. अशा पद्धतीचं आंदोलन बाबू आपण जे 9 तारखेला आहे, आपल्याकडे आता 3 तारीख आहे, 6 दिवस आहे. 6 दिवसात आपल्याला भरपूर तयारी करता येईल. त्या ठिकाणी जे काही तुम्ही सूचना द्याल त्या ठिकाणी हे सर्वजण ऐकते.